वाह, काय क्रिस्पी कोथिंबीर वडी आहे. हिवाळा म्हटलं ना की ह्या हिरव्यागार भाज्या आपला सुगंध घेऊनच येतात. त्यातली ऑल टाईम फेवरेट आणि तितकीच टेस्टी हेल्दी शॅलो फ्राईड कोथिंबीर वडी. चला बघूया कशी बनवायची ते. हिवाळा म्हटलं की हिरव्यागार भाज्यांची लयलूट आणि त्यातलीच ही कोथिंबीर आपल्या सगळ्यांना सगळ्या पदार्थांवर टाकून खायला आवडते. पण ह्याच्या इतक्या सुंदर क्रिस्पी टेस्टी अशा पारंपरिक वड्या, पण त्यासुद्धा न तळता आणि शॅलो फ्राय करून. त्यासाठी मस्त एक जुडीभर घ्यायची कोथिंबीर, स्वच्छ धुवून पुसून ती चिरून घ्यायची. एक मोठा बाउल होईल इतकी, आणि 1 वाटी बेसन पिठामध्ये त्याच वाटीच्या प्रमाणात 2 वाटी पाणी घालायचं आणि त्याची अशी पातळ पेस्ट करायची. सगळ्या गुठळ्या मोडून घ्यायच्या. एकीकडे पॅनमध्ये आपण चमचीभर तेलामध्ये थोडंसं हिंग, आलं मिरची लसूणची पेस्ट, धणे जिरं पावडर, हळद, चवीनुसार तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे. आणि आता हे थोडंसं परतवून घ्यायचं आणि आपण चिरलेली हिरवीगार फ्रेश कोथिंबीर त्यामध्ये अशी छान टाकायची आणि परतवून घ्यायची. आता आपलं पीठ जे आहे ते ह्यात ॲड करण्याआधी यामध्ये चिमूटभर असा खायचा सोडा घालायचा आहे. हे सगळं मिश्रण एकजीव करायचं आणि चालवत राहायचं. एक 5-10 मिनटामध्ये ना हे घट्ट व्हायला लागतं. आणि आता हे कुठल्या कन्सिस्टन्सीला आल्यावरती आपण पातेल्यातनं काढू शकतो तर बघा, अशा पद्धतीत हा चमचा ह्यात उभा राहिला की समजायचं आता हे अगदी व्यवस्थित आहे, कारण ते पॅन सोडायला लागलेलं आहे. एका थाळीला तेलाने असं व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचं. त्यामध्ये हे सगळं मिश्रण टाकायचं. थोडं गरम असतं त्यामुळे एखाद्या प्लास्टिकच्या शीटमध्ये वगैरे हात घालून किंवा एखाद्या वाटीला तेल लावून त्यांनी हे असं प्रेस करायचं. आता ह्यात असं वरून छानपैकी दाण्याचा कूट घालायचा आहे. 2 ऑप्शन आहेत. तुम्ही दाण्याचा कूट शिजवत असताना सुद्धा टाकू शकता आणि असं वरून घातला नाही की तो छान असा तेलावरती क्रिस्पी होतो. याच्याऐवजी आपण तीळसुद्धा घालू शकतो. व्यवस्थित त्याच्या वड्या पाडायच्या, मोकळ्या करून घ्यायच्या आणि तेलावरती ह्या शॅलो फ्राय करायच्या. ट्रस्ट मी, डीप फ्राय करण्याची ॲब्सोल्युटली गरज नसते. अशा मस्तपैकी थोड्याशाच तेलामध्ये ह्या व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायच्या. दोन्ही बाजू अशा छान क्रिस्पी मस्त होतात आणि मोडल्यावर आतमध्ये अगदी छान सॉफ्ट होते. आपण ज्या वाफेच्या वड्या करतो ना त्यामध्ये त्या वड्या थोड्या कडक होतात, ह्या तशा होत नाहीत. ह्या अगदी मस्त सॉफ्ट आणि वरनं क्रिस्पी कुरकुरीत. बघा मस्त झाले आहेत ना. आता अशा छान गरमागरम वड्या तुम्ही कशासोबतही खा, जेवणाबरोबर खा किंवा असं सॉस आणि चटणीबरोबर चहासोबत कधीही वाटेल तेव्हा करून खा. नक्की करा आणि मला नक्की कळवा तुमच्या वड्या कशा झाल्यात. बघा काय खमंग झाल्या आहेत ना. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच टेस्टी हेल्दी झकास पारंपरिक रेसिपीज सहित. आजीच रेसिपीजमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.